नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे. चौफेर यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात ज्या काही सध्या राजकीय घडामोडी आणि वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत, त्या वेगवेगळ्या घडामोडींचा ज्यावेळेस आपण उलगडा करतो त्यावेळेस ही वैचारिक वारसा असलेल्या महाराष्ट्रामध्ये जो काही सत्ता संघर्षाचा जो काही नाट्यमय प्रकार या ठिकाणी घडला आणि त्या नाट्यमय प्रकारामधून सत्ताधीश जे झालेले जे काही लोक आहेत ते लोक आज सत्तेचे वाटेकरी आहेत. आणि या वैचारिक वारसा असलेल्या महाराष्ट्रामध्ये सत्तेचे वाटेकरी आता एकमेकांचे मारेकरी होताना आपल्याला दिसून येत आहे. मग आता सत्तेचे वाटेकरीच एकमेकांचे मारेकरी का होत आहेत याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि मग या सत्तेचे वाटेकरी मारेकरी का होत आहेत तर याचा जर आपण विचार केला तर साम दाम दंड अर्थ भेद पैसा या सगळ्या बाबींचा विचार या सत्ता कारणाच्या संदर्भात चर्चेला जातो. आणि म्हणून एकंदरीतच वैचारिक जो काही वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे त्या वैचारिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्राची वाटचाल आता जंगल राजकडे होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग ही परिस्थिती कशी निर्माण झाली तर काल महाराष्ट्रामध्ये जो काही प्रकार घडला त्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर एक सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये अंधाधुंद गोळीबार करतात. आणि म्हणून ज्या ठिकाणी न्यायाची अपेक्षा केली जाते, कोणावर अन्याय होऊ दिला जात नाही अशी जी भूमिका आपण मांडतो त्या भूमिकेला काल छेद दिला गेला. आणि त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये जंगलराज निर्माण झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून जंगलराजच्या प्रश्नांवर अग्रेसर असले जे काही बिहार सारखं जे काही राज्य होतं ते राज्य सुद्धा आता मागं पडलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला असं म्हणावं लागेल की आता जंगलराज महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आल्याचं आहे किंवा आलेलंच आहे असंच म्हणावं लागेल. मग जो काही प्रकार कालचा जो काही घडला त्या प्रकाराची ज्यावेळेस समाज माध्यमांवर आणि माध्यमांमध्ये जी काही प्रतिक्रिया उमटत होत्या त्यावरून असं लक्षात येतं की ज्या आमदारांनी सत्ताधारी सत्ताधारी पक्षाच्याच एका शहर प्रमुखावर ज्यावेळेस गोळीबार केला त्यावेळेस या गोळीबाराची जी काही कारणं समोर आली ती कारणं जर आपण पाहिली तर असं लक्षात येतं की ही कारणं जमिनीच्या वादाची आहेत असं सांगितलं जातं. आणि मग हा जमिनीचा वाद जो काही होता तो वाद सोडवण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील जे काही द्वारली गाव आहे त्या द्वारली गावातील हा जागेचा वाद होता. आणि मग या वादावरून काही दिवसापासून अनेक वादविवाद निर्माण झाले. आणि तो वाद सोडवण्यासाठी काल उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये या सर्वांना बोलवण्यात आलं होतं. आणि त्यावेळी त्या ठिकाणी आमदार गणपत गायकवाड हेही उपस्थित होते. आणि चर्चा चालू असताना समोरची व्यक्ती बेसावध असताना शांततेत बसलेली असताना त्यांच्यावर या पोलीस ठाण्यामध्ये गणपत गायकवाडांनी महेश गायकवाड या नामक व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. आणि गणपत गायकवाडांनी किमान जवळपास 10 गोळ्या या ठिकाणी झाडल्याचं पोलीस प्रशासनाकडनं सांगण्यात येतं. त्यापैकी महेश गायकवाड यांना 6 गोळ्या लागल्या असं सांगितलं जातंय. त्यांचे जे काही सहकारी होते रवी पाटील यांनाही 2 गोळ्या लागल्या असं सांगितलं जातंय. आणि मग एकंदरीतच या सर्व प्रश्नांवरून महाराष्ट्रामध्ये जो काही गोळीबाराचा जो काही प्रश्न आमदार महोदयांनी निर्माण केला
त्या प्रकरणामुळं महाराष्ट्राची इज्जत ही संपूर्ण देशामध्ये गेली आहे आणि एकंदरीतच कालच्या परिस्थितीमुळं या राज्यामध्ये एक खळबळ माजल्याचं आपल्याला दिसून येतंय. आणि ही खळबळ का माजलीये? तर खळबळ माजत असताना आमदार महोदयांनी जे काही स्पष्टीकरण दिलं ते स्पष्टीकरण जर पाहिलं तर ते अत्यंत धक्कादायक होतं मित्रांनो. आणि मग त्या स्पष्टीकरणाची ज्यावेळेस आपण चर्चा करू ते स्पष्टीकरण आपण नंतर पाहूच. पण गोळीबाराचा जो काही प्रकार हा पोलीस स्टेशनमध्ये घडलाय त्याचं जे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय ते आपण एक वेळा पाहू. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आमदार गणपत गायकवाड हे गोळीबार करताना दिसत आहे आणि गोळीबाराच्या आवाजानंतर बाहेरून काही लोक आत येत आहेत आणि दरवाजा उघडल्यानंतर ज्यांच्यावर गोळीबार होतोय ते बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत. आणि गोळीबार झाल्यानंतरही जी व्यक्ती एका दरवाजाच्या पाठीमागे लपलेली आहे किंवा लपतेय त्या व्यक्तीला सुद्धा गणपत गायकवाड बंदुकीच्या यानं मारताना आपल्याला दिसत आहे. आणि म्हणूनच मग या प्रश्नाची जी काही उकल काल झाली हा उकल होत असताना हा वाद जमिनीचा आहे आणि त्या जमिनीच्या वादाला राजकीय पार्श्वभूमीची किनार आहे आणि ही किनार ही निवडणुकांची पार्श्वभूमी असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण कल्याण लोकसभा मतदारसंघाचा मधला हा भाग आहे आणि या कल्याण लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे करतायत आणि श्रीकांत शिंदेंना कल्याण गायकवाड अनेक दिवसापासून विरोध करताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळं हा वाद झालेला आहे असं आपल्याला निदर्शनास प्राथमिक स्वरूपात दिसून येतं. मग एकंदरीतच सध्याची महाराष्ट्राची सध्याची जी काही समकालीन परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना आता पडू लागला आहे आणि त्यामुळे आता लोक कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलू लागलेले आहेत. एकंदरीतच कालच्या परिस्थितीचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत असेच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. मग हे कालच झालंय का? हो नाहीये. तर ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये कालच घडल्या का? नाहीये. याच्या अगोदरही अनेक गोष्टी घडल्या पण त्या गोष्टींना एवढी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यामध्ये काही सत्ताधारी पक्षाचे आमदार तर असे म्हटले की आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, आमचे कोणी वाकडे करू शकत नाही, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे असे म्हणणारे आमदार या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाचे आहेत. तर काही आमदार असे आहेत की गणपती विसर्जनाच्या वेळेस बंदुकीतून त्यांच्या गोळ्या सुटतात, ते गोळीबार करतात, गोळी चालवणारे आमदारही या ठिकाणी आहेत. तर काही आमदार असे आहेत की युवकांना सांगतात की तुम्ही मारामाऱ्या करा, लूटमार करा, त्याला प्रोत्साहन देतात, तुमची जामीन मिळवून देण्याचं काम मी करतो असे सांगणारे आमदारही या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाकडे आहेत. तर काही आमदार असे आहेत की महिला लोकप्रतिनिधींना अश्लील शिवीगाळ करणारे या ठिकाणी आमदार असल्याचं आपण पाहिलं आणि त्यामुळं अनेक वादग्रस्त बोलणारे आमदार सुद्धा या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतात. म्हणजे सत्ताधाऱ्यांमध्येच चाललंय काय हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. मग जर या सत्ताधारी पक्षाचे आमदार जर असं बोलत असतील आमचं कोणी वाकडं करू शकत नाही असं म्हणत असतील तर मग या ठिकाणी कायद्याचं राज्य नाहीये. गृहमंत्री काय करतात? गृहमंत्री यांना अभय देतात का? याचाही विचार आपल्याला करावा लागतो. मग एकंदरीतच या सगळ्या बाबींचा ज्यावेळेस आपण विचार करतोय त्यावेळेस ह्या गोष्टी ज्या आमदारांनी घडवून आणल्या
त्या आमदारांना या गोष्टीचा काहीही पश्चाताप होत नाहीये, तर झालेल्या गोष्टींचं ते समर्थन करतात आणि पश्चाताप आता केवळ हा त्या आमदारांना होत नाही, तर आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असे वागतायत, असे कामगिरी करतायत, त्यामुळं हा पश्चाताप आता हा सर्वसामान्य मतदारांना या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस हे आमदार झालेल्या गोष्टीचं समर्थन करतात, त्यावेळेस ते निर्लज्जपणाचा कळस गाठताना आपल्याला दिसून येतात. आणि मग काल गणपत गायकवाडांनी जे काही गोळीबार केलं, त्याचं जे काही समर्थन केलं, त्यांनी सांगितलंय की माझ्या मुलांना पोलीस स्टेशनमध्ये धक्काबुक्की झाली आहे आणि त्या धक्काबुक्कीच्या समर्थनार्थ मी गोळीबार केला आहे. त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केलेले आहेत. आणि मग एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाचा जर आपण विचार केला तर सत्तेचे वाटेकरी जे लोक आहेत ते एकमेकांचे या ठिकाणी वैरी होताना आपल्याला दिसून येतात. मग हे वैरी का होत आहेत? तर जमिनीचे वाद असतील, राजकीय वाद असतील, पैशांचे वाद असतील, पैशांची देवाणघेवाण असेल, मान सन्मान असेल, कोणाला कमी तुच्छ लेखण्याचं कारण असेल, या सगळ्या कारणाच्या माध्यमातून हे वाद या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी संवैधानिक पदावर काम करणारे व्यक्ती जर कायदा या ठिकाणी हातात घेत असतील, तर मग सर्वसामान्य लोकांनी आता न्याय कोणाकडे मागावा हाच प्रश्न या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. आणि म्हणून वैचारिक वारसा असलेल्या महाराष्ट्राची जी काही पार्श्वभूमी होती, ती पार्श्वभूमी पाहता कधी काळी म्हटल्या जायचं किंवा याच भाजपनं एक जाहिरात आणली होती, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, तर आता आपल्याला सुद्धा खेदानं म्हणावं लागतंय की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, कुठं नेऊन चाललेत महाराष्ट्रांना माझ्या, हे आपल्याला असं म्हणावं लागेल. मग एकंदरीतच या सगळ्या प्रश्नांची ज्यावेळेस उकल होतं, त्यावेळेस राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री काय करतायत? त्यांना अभय देतात काय अशा लोकांना? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडू लागलेले आहेत. आणि मग ज्या वेळेस या झालेल्या कालच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता लोकांचा वाढलेला दबाव पाहता नेहमीच्या सवयीप्रमाणे गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. आता चौकशी होणार आहे. चौकशीच्या फेऱ्यातून काय बाहेर येणार आहे हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, कारण याच गृहमंत्र्यांनी आतापर्यंत ज्या ज्या लोकांच्या चौकशा केल्या त्या लोकांना क्लीन चिट दिलेली आहे. म्हणून नेहमीप्रमाणे जे काही चौकशीचा फार्स या गृहमंत्र्यांनी जो काही लावलाय, त्या चौकशीतून काय निष्पन्न होईल हे सुद्धा आपल्या सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. आणि त्यामुळं एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाचा ज्यावेळेस आपण गांभीर्याने विचार करतो, त्यावेळेस ज्या अर्थी या आमदारांना एवढा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो की आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, आम्ही भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करू शकतो, यावरून या आमदारांना सत्तेचा माज आलेला आहे, हेच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. आणि या लोकांना हे दाखवायचंय की या व्यवस्थेवर आमचं पूर्णपणे नियंत्रण आहे, आमचं कोणीही काही करू शकत नाहीये. म्हणून तर ते आमदार काल स्पष्ट म्हटले की आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे. मग जर एखादा आमदार गृहमंत्र्यांना असं संबोधून विधान करतो, त्यावेळेस त्या गृहमंत्र्यांनी त्या आमदाराची कान उघडणी करणं गरजेचं होतं. पण त्या आमदारांची कान उघडणी तर झालीच नाही, तर त्या आमदाराला शाबासकी देण्याचं काम या गृहमंत्र्याकडून केलं गेलं. आणि म्हणून आज महाराष्ट्राची जी काही परिस्थिती आहे मित्रांनो, त्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर या महाराष्ट्रात ज्या काही घटना सध्या घडतायत, त्या घटनांवरून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सध्या कायद्याचं राज्य नाही तर गुंडांचं राज्य आहे, गुंडांच्या आमदारांचं राज्य आहे, असंच आपल्याला म्हणावं लागतं. आणि मग हे गुंडांचं राज्य या ठिकाणी कधी खालसा करायचं हे सर्वस्व अधिकार हे तुम्हाला आहेत मित्रांनो. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही मतदानाला जाणार आहात, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, त्या घटना डोळ्यापुढे ठेवून उघड्या डोळ्यांनी तुम्ही मतदान केलं पाहिजे. त्याच वेळेस खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये
चांगले लोकप्रतिनिधी हे सभागृहात जातील आणि ती जबाबदारी ही तुमची आणि आमची आहे. त्यामुळं चांगले लोकप्रतिनिधी निवडणे ही काळाची गरज आहे मित्रांनो. नाहीतर या महाराष्ट्राचं बिहार आणि जंगल राज व्हायला उशीर लागणार नाही. त्यामुळं येत्या निवडणुकीत डोळे उघडे ठेवून मतदान करावं ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.